नमस्कार मित्रांनो, दिवाळी म्हणजे काय तर दिव्यांचा सण, रंगांची उधळण आणि सजावटीची मजा। तुम्ही पण विचार करताय ना घर कसं सजवायचं। यावेळेस सगळे सण जे आहे ते पटापट आलेत एका पाठोपाठ वेळी, तर आपल्याकडे वेळ कमी आहे। आज मी तुम्हाला दाखवते काही सोप्या आणि सुंदर डेकोरेशन आयडिया ज्याने तुमचं घर जगमगून जाईल। बजी बबल्स मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे। झटपट होणाऱ्या आयडिया, झटपट होणारे दिवाळी डेकोरेशन जे आहे आणि जे तुम्ही कंटिन्यू वापरू शकता असं दिवाळी डेकोरेशन मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे। बजी बबल्स मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला बिलकुल विसरायचं नाही आणि जर तुम्हाला काही सजेशन्स असतील तर तुम्ही कमेंट करून जरूर मला कळवू शकता। लास्ट टाइम मी ही पोर्टेबल रांगोळी बनवली होती लास्ट दिवाळीला, जी की मी कार्डबोर्ड पासून बनवलेली आहे आणि उरलेल्या मटेरियल पासून, कापडापासून, डेकोरेशनच्या सामान पासून ही जी गोष्ट आहे ही मी पोर्टेबल रांगोळी बनवलेली आहे। तिचाच वापर करून आता मी हँगिंग, वॉल डेकोर आणि फ्लावर रंगोली अशा पद्धतीने आपण हिला वापरू शकतो आणि यातून आपण नवा आनंद जो आहे तो मिळवू शकतो। ही दिवाळी आपण सजवूया आपलं घर रियुजेबल आणि इको फ्रेंडली डेकोरने। हे जे कमळाचे जे आकाराचे कटिंग्स आहेत ते मी ऑलरेडी बनवलेले आहे। याचा पुरा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला पोर्टेबल रंगोळीच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल्स मिळतील की हे मी कसं बनवलं आहे आणि हे जे आहे हे रेडी झाल्यावर इतकं सुंदर दिसतं आणि तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने त्याला वापरू शकता। हेच मी कटिंग्स घेतलेले आहे पोर्टेबल रांगोळीचा एक पार्ट आणि आपल्याकडे ह्या अशा माळा त्या असतातच, त्याच वापरून मी खूप सुंदर असे हँगिंग्स बनवले आहे। हे बघा, ही पोर्टेबल रंगोळीचा काही पार्ट मी तुम्हाला इथे दाखवला आहे। मला पाहिजे तशा शेप्स आणि साइजेस मध्ये मी हे मोठं कार्डबोर्ड कापून घेतलं। कापून घेतल्यानंतर त्याला माझ्याकडे उरलेले असे कापड होते। माझी बहीण जी आहे ती तिचं बुटीक आहे तर तिच्याकडे असा कपडा जे आहे तो उरतो आणि मग मी तेच कपडे घेऊन आलेली आणि मग ह्या सगळ्या जे कटिंग्स होते त्याच्यावर मी हे कपड्याने चिपकून घेतलेले। इथे मी ग्लूगनचा वापर केलेला आहे, तुम्ही फेविकॉल वापरू शकता। यांना आधी प्रेस करून घ्यायचं म्हणजे जो पण फिनिशिंग लुक जो आहे तो खूप सुंदर येतो। 3 वेगवेगळ्या प्रकारचे कापड मी घेऊन आणि व्यवस्थित त्यांना चिपकून घेतलेला आहे ग्लूगनच्या साहाय्याने आणि मग त्याच्यावर मी काही डिटेलिंग केलेली आहे। अशा प्रकारे चिपकल्यानंतर छानपैकी रेडी होतात। इथे बघा, कार्डबोर्ड माझ्याकडे अवेलेबल होता। हे कपडे जे आहेत ते तुम्ही आपले उरलेले ब्लाउज पीस असतात जे आपण बरेचदा काही साड्यांवर शिवत नाही ते पण इथे वापरू शकता। आणि ही रांगोळी जी आहे जे मी बनवते ते प्रोडक्ट जे आपण नंतर पण वापरू शकतो। माझे सगळे DIY तुम्ही चेकआउट कराल ना तर ते नुसतेच बनवून एक टाइम यूज करून मग फेकून द्यायचे असे नाही, तर तुम्ही वर्षानुवर्ष तुम्ही याला यूज करू शकता आणि ते पण वेगवेगळ्या पद्धतीने। लास्ट टाइम मी पोर्टेबल रंगोली म्हणून याचा यूज केलेला आणि माझ्या मुलीच्या स्कूलमध्ये पण मी याला प्रेझेंट केलेलं। तिथे आम्हाला फर्स्ट प्राइज मिळालेलं बेस्ट आउट ऑफ बेस्ट म्हणून। आणि इथे बघा, हे काहीच नाही, फक्त ह्या ज्या गोष्टी मिरर्स वगैरे असतील त्याचाच मला खर्च लागला। बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या माझ्याकडे अवेलेबल होत्या। ही जी लेस मी लावली आहे ती मला लोकल मार्केटला काहीतरी 15 की 20 रुपयाचा पुरा बंडल भेटलेला आणि हे गोटा फ्लावर। इतकी सुंदर रांगोळी बनते आणि मेहनतही कमी आहे आणि तुम्ही त्यांना खूप दिवस वापरू शकतात, हे मेन आहे। नुसतंच आपण काहीतरी DIY बनवायचं आणि ते आपला यूज झाल्यानंतर फेकून द्यायचं, त्याची आपली मेहनत पण जाईल आणि आपला जो खर्च लागलेला असतो तो पण जातो। तर माझी अशीच नेहमीच इच्छा असते किंवा माझं असंच काम असतं की मी नंतर पण त्याला वापरू शकते। लास्ट टाइम आम्ही पोर्टेबल रंगोली म्हणून यूज केला होता आणि ह्यावेळेस मी तुम्हाला याचाच यूज ॲज अ हँगिंग म्हणून कसा करायचा ते दाखवते आहे। जर याचा तुम्हाला डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल कसं कापलं आणि कसं मेजर केलं तर त्यासाठी तुम्ही पोर्टेबल रांगोलीचा व्हिडिओ बघा। इथे मी फक्त हे जे हँगिंग्स बनवले आहेत किंवा हे जे कार्डबोर्डचे तुकडे मी व्यवस्थित बनवले आहेत तो आपण ॲज अ हँगिंग किंवा वॉल डेकोर म्हणून कसा यूज करू शकतो त्याचाच तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे। इथे बघा, मी हे 2 वे टेप घेतलेला आहे आणि व्यवस्थित जे हे कमळाचे हँगिंग्स बनवले आहे त्याला हे सिंपल आपल्याकडे असतात अशा माळा त्या वापरलेल्या आहे। इथे मी भिंतीला चिपकवण्यासाठी ट्रान्सपरंट टाईपचा टेप यूज केलेला आहे। माझा दुसरा पण चॅनल आहे बेला फॅशन वर्ल्ड, त्यावर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या मिळतील, तर मी ते प्रोडक्ट जे आहे ते तिथे तुम्हाला टॅग करून देईल
कारण आपण ज्यावेळेस भिंतीला चिपकवतो तर भिंत जी आहे ती खराब होते, तर त्याऐवजी तुम्ही असा ट्रान्सपरंट टाईपचा टेप जो आहे तो मीशो वगैरे सगळ्यांवर भेटेल तुम्हाला, आणि त्याची लिंक मी बेला फॅशन वर्ल्डला टॅग करून देईल, तुम्ही तिथून चेकआउट करा. इतका मस्त टेप आहे, एकदा लावला आपलं काम झालं की तो निघून येतो आरामात आणि भिंत बिलकुल खराब होत नाही, पॅचेस बिलकुल दिसत नाही. आणि अशा पद्धतीने मी या हँगिंग जे आहेत त्या स्टेअर केसच्या वरच्या पोर्शनला लावलेल्या आहेत. एकदम सुंदर दिसतात आणि एकदम पटापट ही हँगिंग बनून जाते. नुसतं माळा लावलं की त्याला एक लुक येत नाही, पण ज्यावेळेस आपण असं काहीतरी खाली एखादं हँगिंग लावतो त्यावेळेस त्याचा लुक जो आहे तो खूप सुंदर येतो. तर अशा पद्धतीने मी माझा वरचा पोर्शन जो आहे स्टेअरकेसचा वरचा पोर्शन, जिन्याचा वरचा पोर्शन तुम्ही एखाद्या भिंतीला लावू शकता किंवा एंट्रन्सला लावू शकतात किंवा तुम्ही ॲज अ हँग करू शकतात पडद्यांसारखं, तरी सुद्धा खूप सुंदर दिसतात हे बघा. आणि एक वेगळा लुक येतो इन्स्टंट. हे जे मिरर वगैरे लावलेले आहे खूप रिच लुक दिसतो याच्याने. आणि हे जे तुम्ही बनवणार आहेत पोर्टेबल रांगोळीचे जे पार्ट्स वगैरे ते तुम्ही इंडिव्हिज्युअल पण वापरू शकता. इतकी ती वेगवेगळ्या टाईपने आपण त्याला स्टाईल करू शकतो. तर पहिला मी इथे दाखवला तुम्हाला की वॉल हँगिंग्स तुम्ही कसे बनवू शकतात. आता इथे माझ्याकडे माळा होत्या म्हणून मी माळांचा यूज केला असेल, तुमच्याकडे माळा नाही आहे तर तुम्ही सिंपल एखाद्या दोरीने व्यवस्थित, जे आता छानपैकी वेगवेगळ्या टाईपच्या दोऱ्या येतात त्याच्याने पण हँग केलं तरी सुंदर दिसेल, किंवा लेसेस येतात, लेस लावून पण तुम्ही हँग करू शकतात, सुंदर सुंदर दिसतील. आणि मग नेक्स्ट जे आहे ते तर तुम्ही बघितलंच आहे की याचा यूज मी रांगोळी म्हणून कसा केलेला आहे बघा. याच्यातला ईच अँड एव्हरी पार्ट जो आहे तो तुम्ही वेगवेगळा यूज करू शकतात आणि त्याचा यूज पण मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये दाखवणार आहे. हे बघा, याच्यातला जो मेन कमळासारखा पोर्शन होता त्याचं मी हँगिंग म्हणून यूज केलेला आहे आणि हे सेम हँगिंग मागच्या दिवाळीला आम्ही यूज केलेला आहे ॲज अ वॉल डेकोर. बघा किती सुंदर लुक दिसतो. इन्स्टंट तुमच्या भिंतीला एक वेगळा लुक जो आहे तो मिळतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जरूर चेकआउट करा. माझे वेगवेगळे व्हिडिओज आहेत, खूपच सुंदर सुंदर व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येते. आणि दिवाळी डेकोर जे आहे ते फक्त त्याच वेळेसाठी नाही तर तुम्ही नंतर पण वापरू शकता. जरूर कमेंट करून कळवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. एकदाच बनवा आणि तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही याला रियूज करा. कमेंट करायला विसरू नका. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. डेली माझे व्हिडिओज येतात. ऑलरेडी याची सिरीज जी आहे ती माझ्या चॅनलवर टाकलेली आहे. डिक्लटर क्लिनिंगचे पण व्हिडिओ जबरदस्त आहेत, जरूर चेकआउट करा.